दादा एक मिनिट दादा इकडे बघा रेडी दादा इकडे 2 दादा एकच मिनिट सगळ्यात पुढे समोर बघा एकदा इथे दादा इथे बघा कॅमेरा मागे दादा इकडे हा ओके सर धन्यवाद डार्क वर्ल्ड गेमिंग स्टुडिओने आम्हाला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद त्यांचं आणि छान वाटतंय आजकाल हे गेमिंग कॅफे परत बनायला लागले म्हणजे मध्ये मध्ये थांबलं होतं सगळं आता परत बनायला लागले चांगलं आहे म्हणजे माझ्यासारखी लोक अजून मोकळेपणाने सायबरमध्ये जाऊ शकतात म्हणजे आमच्या टायमाला सायबर बोलायचे सायबर कॅफे आणि हा मेन गोष्ट लहानपणापासून ह्या गोष्टीशी जास्त कनेक्शन जास्त नातं या माणसाचं ज्यावेळी तो 5वी-6वीला होता ना तेव्हा त्याचं बिल 15-20 वर्षात तेव्हा त्याचं बिल 18,000 सायबरचं म्हणजे आमच्या इथे तरी ना लोकांना पगार 10,000 असेल तो म्हणजे त्यावेळेस 5वी-6वीला 18,000 उधारी असेल माफ केलेली नाही आणि ती माफ पण केलेली आहे मॉडेल नाही सांगू शकत ना मेरी पुप्पू अच्छा बसू नये का आपण विचित्र वाटतंय नाव काय आपण पुण्यामध्ये काय ऍड्रेस काय फॉर्च्यून प्लाझा तर इथे आलेलो आहे त्यांनी आपल्याला बोलवलंय अतिशय सुंदर स्टुडिओ आहे इथे तुम्ही सगळ्या प्रकारचे PS5 चे पीसीचे गेम खेळू शकता कॉम्पिटिटिव्ह खेळू शकता एन्जॉय करू शकता ऍड्रेस तुम्हाला सांगितलेला आहे ताईंनी आणि दादांनी आणि हे मालक आहेत इज्जत द्या आणि चेतन भाऊंच्या कृपेने आम्ही इकडे आलेलो आहोत तर यांना डबल इज्जत बस आता फॅमिली चला हे तुम्हाला याच्या स्टोरीमुळे कळलं का साल्टी गेली तरी चालेल चला इकडे समोर
चेतन समोर जोरदार टाळ्यांच्या आवाजामध्ये स्वागत करायचं आहे जबरदस्त गेमिंग विश्वातील असावी की लपत छपत यायला लागतं, पण पुन्हा म्हटलं का लपत छपतच यायला लागेल आयुष्य. हे जे आहेत आपले डार्क वर्ल्ड गेमिंग स्टुडिओ यांनी आपल्याला जे आमंत्रित केलं इकडे गेमिंग सायबर कॅफे. लहानपणी मी सायबरला जायचो. थांब ना बोलू लहानपणी मी सायबरला जायचो ना, तसं सायबर कॅफे इकडे उघडलेलं आहे गेमिंगचं, आणि तिकडे त्यांनी मला बोलवलं होतं ओपनिंगसाठी. त्याबद्दल त्यांचे आभार. आणि मला आणि चेतनला बोलवलं होतं. तर तुम्ही असे गुपचूपमध्ये पण सुमडीत आले त्याबद्दल धन्यवाद. तुमचा टाइम काढून आला त्याच्याबद्दल धन्यवाद. एक ना एक दिवस आपण पुणे मीटअप करू. थोडंसं पुढचे शब्द चेतन न बोलतोय. एक हफ्ता आधी मला त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला की असं असं स्टुडिओचं ओपनिंग वगैरे होते असं. मग ते पहिले तर आपल्या श्रीमंत बांधिलकीचे एक पार्ट आहे, आणि ते श्रीमंत खूप मोठे काय कुठे ते हे ते ह्यांनी म्हणजे अक्षरशः ती श्रीमंत दादा मला पाहिजे वगैरे असं. मी म्हटलं श्रीमंत दादा आला तर खूप प्राऊड होईल, पण म्हणजे मी स्टोरी टाकली तर श्रीमंत दादांनी जर टाकली असते तर मला असं वाटतं हे सगळं भरलं असतं. त्यामुळं आणि अपेक्षा नव्हती की एवढी लोक होती, कारण की सुरुवातीला मी गाडीत फोन केले त्यावेळी वाटलं की 35, 40, 50, 100 आहेत, पण इथं आलं तर बघितलं तर जरा जास्तच प्राऊड झालेलं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि असंच प्रेम कायम होऊ द्या. बस जास्त वेळ तर बोलायला. बाकी सुट्टी दादा परत एकदा शेवटचे 2 शब्द बोलतील, मग आम्ही इथून डायलॉग आहे जीव आहे आणि जीव झाला पाहिजे. गेमिंग विश्वातील जबरदस्त अशा बादशाह करतात आणि स्टार्स करतात. श्रीमान लेजन ॲडव्हर्टायझिंग कंपनी गेमिंग डेस्टिनेशन LED advertising brand. Welcome to the opening ceremony. Invited by अमित परदेशी, प्रतीक परदेशी, आदित्य परदेशी, जय परदेशी, सूरजजी गंगेकर, आणि तुमच्या प्रत्यक्ष भेटीला श्रीमान लेझन आणि चेतन टायगर, तुमच्या गेमिंग विश्वातील लाडके स्टार प्रत्यक्ष आपल्या भेटीला. आणि वर्ल्ड वाईज जे जबरदस्त गेम्स आहेत, या सर्व गेम्स गेमिंग लव्हर्स करतात या स्टुडिओमध्ये. सर ससाने नगर रोड, पहिल्यांदा श्रीमान लेझंड आणि चेतन द टायगर गेमिंग विश्वातील स्टार गंगेकर स्टार्स, ऑल ऑफ यू लव cheer up. आणि एक गोल्डन अचिव्हमेंट आपण पाहतोय, आणि आपण सर्वजण गेमिंग लव्हर्स या ठिकाणी. अरे एक गोष्ट बोलायची राहिली मित्रांनो,
या आपल्या यूट्यूब इंडस्ट्रीमध्ये म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणा, लोक गर्दी जमवण्याची वाट बघतात की आपण गर्दी कशी जमवू शकू, कुठे जाऊ. तर आपण विकत घेऊ लोक, आपण सेटिंग लावू काहीतरी की तिकडे लोक आहेत. आणि माझ्या नशिबी अशी फॅमिली आले का मला कुठे जायचं असेल तर लपत जायला लागतं आणि मला असं करायला लागतं की गर्दी कशी कमी होईल. आणि हे जे गुड्डक म्हणा किंवा हे असं प्रत्येकाच्या नशिबी नसतं. ही जी फील आहे ना, हे एक माणूस म्हणून आतमध्ये घेणं मला जमत नाही. खरंच धन्यवाद तुमच्या प्रत्येक प्रेमासाठी आणि तुमच्या टायमासाठी जो तुम्ही मला देता. पुलीचच आणि आपण पुढे मला असं वाटतं का मी बोलू शकतो. चिमन दादा बोलला तेव्हा खूप हा ते मी गाडीत होतो तर मी फोन करत होतो सारखा का रे गर्दी जास्त झाली काय नाही 35-30 आहे 30-35 मग ठीक आहे बोला चिल याचं काय ना. पण इथं बघितलं ना 35 पण डेंजर आहे. आपले 35 लोक म्हणजे 3-3.5 लेवलला जाऊ शकतात ताकदीच्या हिशोबाने. आता देऊ का माहिती आणि जेवढे जण आले त्यांना खूप सारं प्रेम असंच प्रेम राहू द्या. जी आहे आणि जी आली ती महाराजांचं गाणं गाऊया. ते जरा चालेल पण ते मला लिरिक्स बघायला लागतील. मी थोडा आहे असतो आजकाल. शोधू कुठर भाव कसर मीच स्वतःला पाऊ कसर या मावळ्यातून मावळून तू कधीच गेलार माझा राजार माझा शिवबार माझा राजार माझा शिवबार शोधू कुठर धाव कसर मीच स्वतःला पाऊ कसर. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ. जय श्रीराम. गाणं नकाला गावात जाऊ रे वाट लागते. चला गाईज परत एकदा असंच प्रेम राहू द्या कायम आणि असंच जीव उपस्थित सगळ्या मित्र आणि मैत्रिणींचा खरंच मनापासून मी धन्यवाद मानते. परदेशी फॅमिली मेंबर आहे मी. आपण माझ्याशी करताय. नमस्कार मंडळी. तर सर्वांना मी पहिल्यांदा डार्क स्टुडिओ तर्फे सगळ्यांना धन्यवाद देते की सगळ्यांनी इथे उपस्थिती लावली एवढ्या प्रमाणात. आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती की एवढी सगळी लोक येतील पण तरी पण सगळ्यांनी आले. दादाच्या प्रेमासाठी, चेतन दादाच्या प्रेमासाठी. गेमिंग वर्ल्ड स्टार रिअल बादशाह या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. सुमन मेजर, चेतन टायगर यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम.